ऑल ऑफ यू. आपण याआधी 2 चॅप्टर बघितले आहेत, युनिट्स अँड मेजरमेंट अँड मॅथमॅटिकल मेथड्स. हे 2 चॅप्टर आपले कंप्लीट झालेले आहेत. त्याच्यावरचे आपले असाइनमेंट झालेले आहेत. सेकंड चॅप्टरवरती लास्ट टेस्ट आपण गुगल फॉर्मवरती घेतली होती. काही काहींना त्याच्यामध्ये प्रॉब्लेम आला किंवा काही काहींची लिंक ओपन झाली नाही किंवा बऱ्याच मुलांनी अजून ते असाइनमेंट मला सॉल्व करून दिलेलं नाही आहे. तर ते काय करा, तुम्ही सॉल्व करा आणि मला ते ज्या नोट्स आहेत ते लिहून सेंड करा. त्यानंतर जे पहिले 2 चॅप्टर बघितले आहेत त्याला एक्झामच्या दृष्टीने 5+5 म्हणजे पहिल्या चॅप्टरला 5 मार्काचं वेटेज आहे आणि सेकंड चॅप्टरला सुद्धा 5 मार्काचं वेटेज आहे. आता आज आपण तिसरा टॉपिक सुरू करणार आहोत, मोशन इन अ प्लेन. ह्या चॅप्टरला 6 मार्काचं वेटेज आहे. 6 म्हणजे जास्त मार्क आहेत ह्या चॅप्टरला. आणि आपला जो रिड्यूस म्हणजे कमी झालेला जो सिलेबस आहे ह्या चॅप्टरमधला फक्त एकच पॉईंट कमी झालेला आहे. तो कोणता, तर मी तुम्हाला PDF पाठवली आहे रिड्यूस सिलेबसची. तरी मी पुन्हा एकदा सांगते. 3.2 म्हणजे 3.2 पॉईंटचं नाव आहे रेक्टिलिनियर मोशन. मग त्याच्यामधले जे सब पॉईंट सगळे असतील ते सगळे तुमच्या एक्झामच्या दृष्टीने कमी झालेले आहेत. मात्र हा सिलेबस कमी झाला असला तरी तुमचे कॉम्पिटिटिव्ह एक्झाम म्हणजे 12वीचा कमी झाला असेल, 11वीचा कमी झाला असेल तरी CETच्या एक्झामला तुम्हाला तो सिलेबस आहे. फक्त आत्ताच्या एक्झामपुरता तो सिलेबस तुमचा कमी करण्यात आलेला आहे. तर 3.2 हा एकच पॉईंट ह्या चॅप्टरमधला कमी झालेला आहे. तर त्यामुळे तो अभ्यास केला नाही तरी चालेल. पण आता बघा, मी आजचा जो पॉईंट घेणार आहे तुम्हाला तो 3.2 या पॉईंटवरतीच आहे. आता 3.2 या हा सिलेबस नसताना सुद्धा हा पॉईंट मी का घेतलेला आहे त्याचं रिझन सांगते. बघा, आपल्याला 3.3 त्या पॉईंटचं नाव आहे मोशन इन अ 2 डायमेन्शन मोशन इन अ प्लेन. हा आपला पॉईंट आहे आणि त्या पॉईंटमध्ये जे काही टर्म्स आलेले आहेत विच इज रिलेटेड टू द पॉईंट 3.2 म्हणजे 3.3 पासून तुम्हाला सिलेबस आहे. पण त्या सिलेबसमध्ये जे डेरिवेशन आहे त्या डेरिवेशनला सगळ्या ज्या टर्म्स लागणार आहेत त्या तुमचा जो कमी झालेला सिलेबस आहे त्याच्यामधला आहे. पण डायरेक्ट मी 3.3 हा पॉईंट जर घेतला तर त्या पॉईंटमधले जे टर्म्स आलेले आहेत ते तुम्हाला कळणार नाही आणि ते कळण्यासाठी मी हे आजचं लेक्चर तुम्हाला घेत आहे. पण आता हे आजचं लेक्चर घेत आहे हे जरी तुम्हाला परीक्षेला नसेल, म्हणजे हे डेफिनेशन वगैरे जे घेणार आहे ते परीक्षेला नाही येत, पण ते कन्सेप्ट लक्षात ठेवा. आता का लक्षात ठेवा, तर पुढचे सगळे पॉईंट त्याच्यावरती डिपेंड्स आहे. मग आता हे आजचं जे मी लेक्चर पाठवते ते फक्त तुम्हाला अंडरस्टँडिंगसाठी पुढचे कन्सेप्ट कसे आहेत त्यासाठी आहे. हा जो आजचा लेक्चरचा पॉईंट आहे तो तुम्हाला सिलेबसमध्ये नाही, फक्त तुम्हाला पुन्हा एकदा मी सांगते ते तुम्हाला कळावं यासाठी आपण हा पॉईंट घेत आहोत. ठीक आहे. आता आपण चॅप्टर सुरू करतोय मोशन इन अ प्लेन. ह्या चॅप्टरला 6 मार्काचं वेटेज आहे. मी जे चॅप्टर सुरू झाल्यानंतर जे वेटेज सांगते ते तुम्ही काय करा, पुस्तकाच्या इंडेक्समध्ये नोट डाऊन करा. ठीक आहे. आता मोशन इन अ प्लेन. आता मोशन म्हणजे काय, आता मोशन मला तुम्ही मराठीत गती असं म्हणता. म्हणजे जे जे ऑब्जेक्ट मोशनमध्ये असतात. फॉर एक्झाम्पल आपण म्हणलं फॅन फिरतोय. फॅन फिरतोय म्हणजे तो मोशनमध्ये, आणि मोशनमध्ये आहे म्हणजे त्याला कोणत्या तरी प्रकारची एनर्जी आहे आणि ती एनर्जी दिल्यामुळे तो फिरतोय. किंवा एखादा व्यक्ती कन्सिडर केली ते एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जाते म्हणजे तिला काहीतरी मोशन आहे. म्हणजेच मोशन म्हणजे काय, चेंज इन द पोझिशन ऑफ अन ऑब्जेक्ट विथ रिस्पेक्ट टू इट्स सराउंडिंग इज कॉल्ड द मोशन. विथ रिस्पेक्ट टू इट्स सराउंडिंग म्हणजे काय, सपोज आता एखादी व्यक्ती समुद्रकिनाऱ्यावरून चालत असेल म्हणजे ती मोशनमध्ये आहे आणि तिचं सराउंडिंगला काय आहे, समुद्र म्हणजे पाणी आहे. आता सपोज ती व्यक्ती जर रोडवरून चालत असेल तर त्याच्या सराउंडिंगला काय आहे, घरं असतील, गाड्या असतील, एक्सेट्रा. म्हणजे व्यक्तीची मोशन बदलली की त्यानुसार सराउंडिंग चेंज होते. म्हणजे चेंज इन पोझिशन ऑफ अन ऑब्जेक्ट. ऑब्जेक्ट मीन्स हिअर वी कन्सिडर द मॅन. The change in position of an object with respect to its surrounding is called the motion. Now we see the first, what is meant by the motion. There are the 3 types of motion. First is the rectilinear motion, second motion in a plane, and third is motion in a space. What is meaning by the rectilinear motion? The motion along a straight line which is called the rectilinear motion. म्हणजे जी मोशन स्ट्रेट लाईन सरळ असेल त्याला आपण रेक्टिलिनियर मोशन म्हणतो. आता मोशन इन अ प्लेन, motion in a 2 dimension system. Suppose we consider the x and y axis.
which is the two-dimensional system, and the motion in two-dimensional system, which is called the motion in a plane, and motion in a space, which is the system in a three-dimensional system. म्हणजे 3 डायमेन्शन मध्ये जी मोशन आपण कन्सिडर करतो, 3D मध्ये मोशन जे म्हणतो त्याला म्हणायचं मोशन इन अ स्पेस. हे मोशनचे 3 टाइप आहे. म्हणजे आपण सुरुवातीला मोशन म्हणजे काय आणि मोशनचे 3 टाइप आपण बघितलेले आहेत. आता रेक्टिलिनियर मोशनची आपण इथं डेफिनेशन बघूया. द मोशन इन विच अन ऑब्जेक्ट ट्रॅव्हल अलॉंग अ स्ट्रेट लाईन विच इज कॉल्ड अ रेक्टिलिनियर मोशन. म्हणजे इथंच मी शॉर्टमध्ये लिहिलेलं आहे, त्याला आपण रेक्टिलिनियर मोशन असं म्हणतो. ठीक आहे. आता आपण सम डेफिनेशन्स बघूयात. त्याच्यामध्ये डिस्प्लेसमेंट आहे, पाथ लेंथ आहे. आता डिस्प्लेसमेंट म्हणजे काय, त्याची डायमेन्शन कशी फाइंड करतात, हे सगळं आपण युनिट्स अँड मेजरमध्ये बघितलं आहे. आता आपण फर्स्ट डिस्प्लेसमेंट म्हणजे काय बघूया. बघा त्याची आपण डेफिनेशन बघतोय. डिस्प्लेसमेंट ऑफ अ पार्टिकल फॉर अ टाइम इंटरवल इज अ डिफरन्स बिटवीन द पोझिशन वेक्टर ऑफ ऑब्जेक्ट इन दॅट टाइम इंटरवल. डिस्प्लेसमेंट आपण जनरली एसने दाखवतो. इथं आपण दाखवले डेल्टा एक्स. ह्या डेल्टा म्हणजे इथं जो ट्रायंगल काढलेला आहे त्याला आपण म्हणतो डेल्टा, आणि डेल्टाचा अर्थ काय आहे तर चेंज इन डिस्प्लेसमेंट. मग ह्या डेल्टाचा अर्थ आहे चेंज इन डिस्प्लेसमेंट, आणि चेंज इन डिस्प्लेसमेंट म्हणजेच काय, वेक्टर x2 - x1. एक्सला आपण म्हणतो इथं डिस्प्लेसमेंट, येस किंवा आपण एक्स डिस्प्लेसमेंटसाठी वापरतो. आता x2 - x1, x2 म्हणजे फायनल पोझिशन आणि x1 म्हणजे इनिशियल पोझिशन. म्हणजे बघा एखादा ऑब्जेक्ट असेल, एखादा ऑब्जेक्ट आपण जर कन्सिडर केला 1 मीटर अंतरावरती, आणि 1 मीटर ही त्याची मेन पोझिशन झाली म्हणजे x1, आणि तिथून 1 मीटर पासून तो पुढे जर 5 मीटर चालत गेला तर लास्ट एंडची जी पोझिशन असेल तो x2, आणि त्या दोघांमधला डिफरन्स म्हणजे चेंज इन डिस्प्लेसमेंट झालं ना, म्हणून आपण x2 - x1 म्हणजे काय चेंज इन डिस्प्लेसमेंट घेतो. मग लक्षात ठेवा डिस्प्लेसमेंट कशी फाइंड करतात तर डेल्टा x इक्वल टू x2 - x1. ठीक आहे. डिस्प्लेसमेंट म्हणजे काय कळालं का. ठीक आहे. आता आपण पुढे बघूया पाथ लेंथ. आता पाथ लेंथ जर आपण कन्सिडर केलं तर ते कसं करतात बघा. पाथ लेंथ इज द ॲक्च्युअल डिस्टन्स ट्रॅव्हल बाय द पार्टिकल ड्युरिंग इट्स मोशन. म्हणजे तो पार्टिकल मोशनमध्ये असताना ॲक्च्युअल डिस्टन्स किती ट्रॅव्हल करतोय आपण त्याला काय म्हणतो, पाथ लेंथ म्हणतो. म्हणजे ते लक्षात ठेवा पाथ लेंथ म्हणजे काय. आता व्हेलॉसिटी ह्या जनरल डेफिनेशन्स आहेत. व्हेलॉसिटी म्हणजे काय, चेंज इन व्हेलॉसिटी ऑफ एन ऑब्जेक्ट is the rate of change of its position, means rate of change of position, rate of means with respect to time. म्हणजे टाइम नुसार त्याची पोझिशन म्हणजे जागा चेंज होत असेल टाइम नुसार तर त्याला आपण व्हेलॉसिटी असं म्हणतो. बरोबर आहे. त्याला व्हेलॉसिटी कसं म्हणणार, जर आता तुम्हाला फलटणमधून सातारला जायला सांगितलं, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणार म्हणजे तुम्ही मोशनमध्ये आहात म्हणजेच तुमची पोझिशन चेंज होते, आणि पोझिशन चेंज होते म्हणजेच तुम्हाला फलटणमधून सातारला जाण्यासाठी सपोज 2 तास लागत असतील, कोणाला 3 तास लागत असतील, तर विथ रिस्पेक्ट टू टाइम नुसार पोझिशन चेंज होते ना, मग त्याला आपण म्हणतो व्हेलॉसिटी. आता हा व्हेलॉसिटीच्या पुन्हा आपण 2 डेफिनेशन बघणार आहे. बघा ॲव्हरेज व्हेलॉसिटी म्हणजे काय आणि इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटी म्हणजे काय. आता ह्या ज्या टर्म्स आलेल्या आहेत त्या आपल्या सिलेबसमध्ये पुढे जे पॉईंट आहेत त्याच्याशी रिलेटेड आहेत, म्हणून आपण हा पॉईंट घेतलेला आहे. आता ॲव्हरेज मीन्स मीन मीन्स प्रोबेबल व्हॅल्यू, हे आपण आधी शिकलोय. आता ॲव्हरेज व्हेलॉसिटी म्हणजे काय, ॲव्हरेज व्हेलॉसिटी ऑफ एन ऑब्जेक्ट इज द डिस्प्लेसमेंट ऑफ द ऑब्जेक्ट ड्युरिंग द टाइम इंटरवल ओव्हर विच द ॲव्हरेज व्हेलॉसिटी बिंग कॅल्क्युलेटेड डिवायडेड बाय दॅट टाइम इंटरवल. मीन्स ही डेफिनेशन आहे. असे वाचल्यानंतर ना अवघड वाटेल पण अवघड नाही आहे, काय सांगते मी बघा. ॲव्हरेज व्हेलॉसिटी मीन्स डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. हाऊ टू फाइंड द डिस्प्लेसमेंट, delta x which is equal to x2 - x1. then average velocity denoted by this symbol vector a म्हणून vector v which is equal to displacement x2 - x1 and time interval t2 - t1. म्हणजे ही झाली ॲव्हरेज व्हेलॉसिटी. हा फॉर्म्युला तुम्हाला लागतो ॲव्हरेज व्हेलॉसिटी v which is equal to x2 - x1 अपॉन त्यासाठी लागलेला टाइम t2 - t1. हे लक्षात ठेवा, हा फॉर्म्युला आपल्याला लागणार आहे. आता ॲव्हरेज व्हेलॉसिटी हीच आहे. आता ह्या ॲव्हरेज व्हेलॉसिटी आता x2 - x1 ह्यालाच आपण काय म्हणतो, डेल्टा एक्स म्हणतो, म्हणजे चेंज इन पोझिशन किंवा चेंज इन डिस्प्लेसमेंट. आणि t2 - t1 म्हणजेच काय, डेल्टा टी म्हणजे चेंज इन टाइम झाला. मग डेल्टा एक्स अपॉन डेल्टा टीचं लिमिट घेतलं म्हणजे शॉर्ट टाइमसाठी जर घेतलं तर त्याला आपण म्हणतो इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटी. आता इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटी काय बघा, द इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटी इज द लिमिटिंग व्हॅल्यू ऑफ द ॲव्हरेज व्हेलॉसिटी. मग मी आत्ता सांगितलं ही ॲव्हरेज व्हेलॉसिटी आहे आणि ह्याची लिमिटिंग व्हॅल्यू घ्यायची. मग लिमिट काय द्यायचं तर डेल्टा टी टेन्स टू 0. बघा
लिमिटिंग व्हॅल्यू ऑफ द ॲव्हरेज व्हेलॉसिटी ऑफ द ऑब्जेक्ट ओव्हर द स्मॉल टाइम इंटरवल अराउंड टी मीन्स टाइम टी वेन द व्हॅल्यू ऑफ द टाइम इंटरवल गोज टू 0. आता लिमिट हा शब्द तुम्हाला नवीन असेल किंवा एखाद्याचा तो आता 10वीपर्यंत मॅथ्स असतो त्याच्यामध्ये तुम्हाला लिमिट आलं असेल किंवा नसेल आलं तरी मी जनरली आपल्याला जेवढं लागेल तेवढं सांगते. व्ही मीन्स instantaneous velocity. Delta x upon delta t is the average velocity we see the above and its a limiting value म्हणजे लिमिट डेल्टा टी टेंड्स टू 0. म्हणजे आपण ही ॲव्हरेज व्हेलॉसिटीची व्हॅल्यू घेतो पण त्याला लिमिट दिले. लिमिट किती आहे तर टाइम इंटरवल गोज टू 0 म्हणजे त्यामधला टाइम इंटरवल एवढा कमी पाहिजे. कमी म्हणजे किती तो नियरली इक्वल टू 0 एवढ्या स्मॉल टाइम इंटरवलमध्ये झालेला ॲव्हरेज व्हेलॉसिटीचा चेंज म्हणजे इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटी. मीन्स dx अपॉन dt ह्या डेल्टाच्या जागी आपण d वापरू शकतो. म्हणून इथं काय लिहिलं dx अपॉन dt. डेल्टा आणि d म्हणजे काय चेंज म्हणतो आपण चेंज. ठीक आहे. वेअर dx बाय dt म्हणजे x मीन्स डिस्टन्स आणि t मीन्स टाइम. टाइम चेंज होतो कशानुसार व्हेलॉसिटी डिस्टन्स चेंज होतं कशानुसार टाइमनुसार. म्हणून dx बाय dt हे डेरिव्हेटिव्ह झालं कशाचं x विथ रिस्पेक्ट टू टाइम. म्हणजे एक्सची व्हॅल्यू x म्हणजे पोझिशन म्हणजे डिस्प्लेसमेंट चेंज होतं वेन टाइम चेंजेस. ओके. मग इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटी म्हणजे काय ॲव्हरेज व्हेलॉसिटीची लिमिटिंग व्हॅल्यू आणि लिमिट म्हणजेच लिमिटिंग व्हॅल्यू काय आहे टाइम इंटरवल गोज टू 0 त्याला म्हणायचं इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटी. मग 3 फॉर्म्युले बघितले. डेल्टा एक्स म्हणजे काय x2 मायनस x1 हे लक्षात ठेवायचं. ॲव्हरेज व्हेलॉसिटी म्हणजे काय x2 मायनस x1 त्याला टाइम इंटरवलने डिवाइड करायचं t2 मायनस t1 आणि ॲव्हरेज व्हेलॉसिटीची लिमिटिंग व्हॅल्यू म्हणजेच इन्स्टंटेनियस व्हॅल्यू. म्हणजे व्हेलॉसिटी ॲव्हरेज व्हेलॉसिटी आणि इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटी ह्या व्हेलॉसिटीचे आपण 3 डेफिनेशन बघितल्या. ओके. नेक्स्ट डेफिनेशन आपण स्पीड म्हणजे. आता स्पीडमध्ये आपण 2 डेफिनेशन बघणार आहेत जसं आत्ता वरती बघितलं तसंच. ॲव्हरेज स्पीड म्हणजे काय आणि इन्स्टंटेनियस स्पीड म्हणजे काय. ठीक आहे. आता ॲव्हरेज स्पीड म्हणजे काय बघूया. ॲव्हरेज स्पीड ऑफ अन ऑब्जेक्ट इज द टोटल पाथ लेंथ. Path length means actual distance traveled by the particle during its motion. Traveled by the object during the time interval over which the average speed being calculated divided by the time interval. Average speed which is equal to total length upon total time interval. म्हणजे हे जे फॉर्म्युले आलेले आहेत कशाला म्हणतात हे फॉर्म्युले लक्षात ठेवा. ह्या काय डेफिनेशन आहे तुम्हाला परीक्षेला तर नाही येतच त्यामुळे डेफिनेशन नाही बघितलं नुसते फॉर्म्युले लक्षात ठेवले तरी चालतील का तर ह्या फॉर्म्युल्यावरती तुम्हाला पुढचे डेरिव्हेशन आहेत. ॲव्हरेज स्पीड म्हणजे काय टोटल लेंथ अपॉन टोटल टाइम इंटरवल. ठीक आहे. आता इन्स्टंटेनियस स्पीड. द इन्स्टंटेनियस स्पीड इज द लिमिटिंग व्हॅल्यू ऑफ द ॲव्हरेज स्पीड ऑफ ऑब्जेक्ट अँड व्हेन टाइम इंटरवल गोज टू 0. म्हणजेच तसंच लक्षात ठेवायचं ॲव्हरेज व्हेलॉसिटीची लिमिटिंग व्हॅल्यू म्हणजे इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटी आणि ॲव्हरेज स्पीडची लिमिटिंग स्पीड म्हणजे काय इन्स्टंटेनियस स्पीड झालं हे लक्षात ठेवा. म्हणजे ह्याचं जर लिमिट घेतलं तर ते तुमचं इन्स्टंटेनियस स्पीड येणार आहे. म्हणजे सुरुवातीला आपण डिस्प्लेसमेंट म्हणजे काय पाथ लेंथ म्हणजे काय बघितलं. त्यानंतर ना आपण डिस्प्लेसमेंटचे 3 डेफिनेशन बघितल्या आणि स्पीडच्या 2 डेफिनेशन बघितल्या. आता नेक्स्ट आपण बघणार आहे की ॲक्सलरेशन. आता ॲक्सलरेशन म्हणजेच मी तुम्हाला फॉर्म्युले जे दिले आहेत युनिट्स अँड मेजरमेंट ह्या चॅप्टरमध्ये त्याच्यामध्ये ॲक्सलरेशन म्हणजे काय त्याचं युनिट काढले आपण डायमेन्शन काढले. ॲक्सलरेशन म्हणजेच काय चेंज इन व्हेलॉसिटी अपॉन टाइम. बरोबर का. मग व्हेलॉसिटी म्हणजे व्ही आणि चेंज म्हणजेच काय डेल्टा व्ही अपॉन डेल्टा टी. बरोबर का. ॲक्सलरेशनचे डेफिनेशन. ॲक्सलरेशन इज द रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाइम. देन ॲव्हरेज ॲक्सलरेशन. Average acceleration is the change in velocity divided by the time interval required by that change. आता acceleration A म्हणजेच काय acceleration A म्हणजे dv by dx आणि dv by dx म्हणजेच काय डेल्टा v कसं काढणार फायनल व्हेलॉसिटी मायनस इनिशियल व्हेलॉसिटी म्हणजे v2 मायनस v1 आणि डेल्टा टी कसं काढणार तर t2 मायनस t1 काढणार. मग AV मीन्स ॲव्हरेज ॲक्सलरेशन कसं आलं तर इथं आपण डेल्टा व्ही आपण डेल्टा टी म्हणतो. डेल्टा व्ही आपण डेल्टा टी म्हणजेच काय v2 मायनस v1 आपण t2 मायनस t1 म्हणजे हे झालं ॲव्हरेज ॲक्सलरेशन. सेम तुम्ही हा फॉर्म्युला बघा ॲव्हरेज ॲक्सलरेशनचा जो फॉर्म्युला आहे तोच ॲव्हरेज व्हेलॉसिटीसाठी आहे पण व्हेलॉसिटीसाठी चेंज इन डिस्टन्स विथ रिस्पेक्ट टू टाइम म्हणजे इथं dv बाय dx आले तिथं व्हेलॉसिटीमध्ये काय येणार dx बाय dt. बघा आपण ॲव्हरेज व्हेलॉसिटीची डेफिनेशन बघितली हेच म्हणजे काय डेल्टा एक्स आपण डेल्टा टी.
म्हणजे सेम डेफिनेशन आहेत, फक्त डिस्प्लेसमेंटच्या वेळेस व्हेलॉसिटीच्या वेळेस काय येते डिस्टन्स येतं आणि ॲक्सलरेशनच्या वेळेस व्हेलॉसिटी येते, हे लक्षात ठेवा. आता instantaneous acceleration, the instantaneous acceleration is the limiting value of average acceleration. मग मी मगाशीच सांगितले ॲव्हरेज व्हेलॉसिटी किंवा ॲव्हरेज ॲक्सलरेशन किंवा ॲव्हरेज डिस्प्लेसमेंट त्याची लिमिटिंग व्हॅल्यू घेतली की ते इन्स्टंटेनियस व्हॅल्यू येते. मग आपण ह्या ॲव्हरेज व्हेलॉसिटीची लिमिटिंग व्हॅल्यू घेतली तर इक्वेशन काय आहे ना ए हे दाखवतात INST ना ॲव्हरेज म्हणजेच इन्स्टंटेनियस ॲक्सलरेशन विच इज इक्वल टू लिमिटिंग व्हॅल्यू ऑफ average acceleration means and time value of time goes to 0 means delta v upon delta t which is equal to dv by dt which is the instantaneous acceleration. ठीक आहे. Today we see the some definition and its formulae आणि त्या फॉर्म्युले आपल्याला एक्झामसाठी लागणार आहेत. हा जो पॉईंट शिकवलेला आहे हा सिलेबसमध्ये नाही आहे, पण ह्या सिलेबसवरती पुढचे डेरिवेशन डिपेंड्स आहेत म्हणून आपण हे घेतलेले आहेत. तरी तुम्ही हे जी PDF मी पाठवते हे जे लेक्चर बरोबर ते तुम्ही लिहून काढा, कारण ते फॉर्म्युले हाताखालून गेले तर तुम्हाला कळतील. ठीक आहे. आता नेक्स्ट लेक्चरला आपण आपला सिलेबसकडे जाणार आहोत. ओके, थँक्यू.